राज्यातल्या या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुहास सरदेशमुख, राजकीय विश्लेषक आहेत. सुहासजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. आत्तापासून आपण बघतोय अधिकृत उमेदवारांचे अर्ज तर दाखल झालेले आहेत, मात्र राज्यात प्रचंड बंडखोरी देखील झालेली आहे. म्हणजे उदंड झाली बंडखोरी असं म्हणावं लागेल. अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असले तरी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोघांच्याही मनात धाकधूक आहे. या बंडखोरीची भीती अजूनही असेल त्यांच्या मनात? नक्की बंडखोरीची भीती ही असणारच आहे. त्याचं म्हणजे मागच्या काही वर्षांमधला जर पार्ट बघितला तर म्हणजे मराठवाड्यातल्या काही विधानसभा मतदारसंघांमध्ये तर 34 आणि 35 उमेदवार रिंगणामध्ये होते आणि काढून घेतलेले सुद्धा साधारणतः 20 उमेदवार किंवा 10 उमेदवार तर सरळ मतदारसंघ निहाय निघतील. असं जर बघितलं तर बंडखोरी ही त्या प्रमुख पक्षामध्ये तर होतेच होते आहे, परंतु महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये असणारे जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यामधून सुद्धा अनेक उमेदवार हे बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये असतात. रादर असं पण म्हणता येईल की प्रमुख पक्षांच्या नेत्यांना काही बंडखोर हवे असतात, म्हणजे मत कापण्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केलेला असू शकतो, ज्याला आपण बंडखोरी असा शब्द वापरतो. काही वेळेस राजकीय नेतेच अशी बंडखोरी व्हावी याला प्रोत्साहन देत असतात आणि प्रामुख्याने दुसऱ्या पक्षाच्या किंवा विरोधी पक्षातल्या माणसांचं मत आपल्याला कापता यावं याच्यासाठी सुद्धा म्हणून काही अर्ज ठेवावेत याच्यासाठीही प्रयत्न केलेले असतात. तर बंडखोरी हा भाग राज्याच्या निवडणुकांमध्ये अगदी नव्यानं आला आहे असं नाही, तर बंडखोरी ही म्हणजे अधिकाधिक लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. 30, 35, 34 उमेदवार सुद्धा काही ठिकाणी असतात. विधानसभेच्या निवडणुकीमधला हा ट्रेंड बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच सुहासजी. जयेश सामंत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत, राजकीय विश्लेषक आहेत. जयेशजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. आपण सकाळपासून बघतोय अनेक उमेदवार अर्ज दाखल करतायत. आज मोठा दिवस आहे. खरं तर अनेक दिग्गज नेते मैदानात उतरलेत. मगाशी देखील आपण दाखवलं एकनाथ शिंदे अजून अर्ज दाखल करतायत, त्यांची रॅली सुरू आहे. दुसरीकडे आपण बघितलं अजित पवारांची देखील मोठ्या प्रमाणात रॅली सुरू आहे. शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. आमदार हजारोंची गर्दी करतात, म्हणजे जे उमेदवार आहेत ते. पण ह्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होईल असं वाटतंय का? मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ठाणे हा बालेकिल्ला आहे आणि इथे जी 18 जागांचं जे गणित आहे ते त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे 18 पैकी 9 जागांवर सध्या भाजप लढत आहे असं दिसतंय. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांना अजून आपल्याच जिल्ह्यातले काही मतदार त्यांच्या पक्षातले ठरवता आलेले नाहीयेत. म्हणजे कल्याण ग्रामीण मध्ये अजून काय करायचं हे अजून त्यांच्या मार्फत ठरलेलं नाहीये. असे बरेच मतदारसंघ आहेत. मनसेचं नेमकं काय करायचं, मनसेची गणित कसं जुळवायचं हे अजून त्यांना ह्याचं कोडं अजून उलगडलेलं दिसत नाहीये. परंतु एक गोष्ट या निमित्ताने म्हणजे आज जे मुख्यमंत्र्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे तर एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून महायुतीचे नेते किमान असा संदेश देऊ पाहत आहेत की आम्ही एकजुटीने लढतो आहोत. लोकसभा निवडणूक असो किंवा मध्यंतरीच्या काही काळापासून साधारणपणे एक अशी चर्चा होती की भाजपचे काही नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थोडासा विसंवाद आहे का. लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल की जागा ठरविताना भाजपाच्या सर्व्हेचा खूप मोठ्या प्रमाणावर आधार घेण्यात आला होता आणि मुख्यमंत्र्यांच्याही अनेक जागा या भाजपच्या नेत्यांनी केलेल्या सर्वेच्या आधारे ठरवण्यात आल्या होत्या. आणि त्या ज्या काही पडल्या म्हणजे रामटेकची जागा पडली असेल किंवा मराठवाड्यात काही त्यांच्या जागांवर त्यांना पराभव सहन करावा लागला मुख्यमंत्र्यांना, तर मुख्यमंत्री आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांना एक सातत्याने बोच अशी लागून राहिलेली आहे की आमच्या ज्या लोकसभेला जागा पडल्या ते भाजपाच्या आग्रहामुळे आम्ही जे उमेदवार दिले किंवा त्यांच्या सर्व्हेवर आधारित आम्ही जे उमेदवार दिले त्यामुळे त्या जागा पडल्या. त्यामुळे या विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना शिंदे पहिल्या दिवसापासून फ्रंट फूटवर दिसत आहेत. आमचा सर्व्हे, आमचे उमेदवार, आम्ही तुमच्याकडे जे मागू ते उमेदवार, असा एकंदर त्यांचा सूर आपल्याला दिसतोय. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत आपल्याला जी जाणवली त्यात शिंदे सेनेचे बरेचसे उमेदवार म्हणजे नाशिकची जागा असेल, ठाण्याची जागा त्यांची हक्काची जागा होती म्हणून त्यांनी त्यात विजय मिळवला. अदरवाईज नाशिकची जागा असेल, ठाण्याची जागा असेल, तुमच्या भायखळा परिसरातली दक्षिण मुंबईची जागा असेल,
शेवटपर्यंत त्यांना उमेदवार देता येतो. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी ते उमेदवार जाहीर केले. त्यामुळे साधारणपणे महायुतीतनं जागा वाटपात प्रचंड घोळ आहे असं चित्र मतदारांपर्यंत गेलं. तो घोळ आता नाही आहे. आम्ही एकत्र बसून हे सगळं सोडवतोय आणि माझा अर्ज दाखल करताना, मुख्यमंत्री म्हणून माझा अर्ज दाखल करताना सगळे महायुतीचे नेते, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, असे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील, हे सगळे माझ्या मागे कसे एकवटलेले आहेत आणि मी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणी कितीही म्हणू, हा महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा किंवा या निवडणुकांचा चेहरा आहे असं ते दाखवण्याचा आजचा प्रयत्न, त्यांचा जो एकूण जे शक्ती प्रदर्शन दिसते. लक्षात घ्या, फक्त कोपरी पाचपाखडीतले कार्यकर्ते आले नाहीयेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले, मुंबई परिसरातली कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे, म्हणजे एखादा दसरा मेळावा भासावा तेवढी गर्दी आज त्या ठाण्यामध्ये कोपरी पाचपाखडीमध्ये त्यांनी ती जमा केलेली आहे. तशा पद्धतीची त्यांनी ती आखणी केलेली आहे आणि त्या आखणीचा सूरच साधारणपणे असा आहे की या महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण पुढे ठरेल तो ठरेल, सध्याचा तरी चेहरा या निवडणुकींचा मी आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच जयेशजी, आपण बघतोय की आज नेमका मुख्यमंत्री पदाचा चेहरा, कारण कालच्या कॉन्क्लेव्हमध्ये सुद्धा आम्ही प्रत्येकांनाच ते विचारत होतो आणि सगळेच जण महाविकास आघाडी किंवा महायुती हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल अशी एक सटल उत्तरं देत होते. पण तरी पण आजच्या शक्ती प्रदर्शनातनं प्रामुख्यानं प्रत्येक जण ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. मला पुन्हा एकदा सुहास सरांकडे जायचंय. सुहास सर, मगाशी जयेशजींनी मराठवाड्याचा उल्लेख केला. मराठवाड्यामध्ये कोणता फॅक्टर जास्त चालेल असं वाटतं, जरांगे फॅक्टर की बंडखोरीचा फॅक्टर? नाही, मराठवाड्यामधला जो एकूण चालणारा पॅटर्न लोकसभेच्या निवडणुकीतला आपण बघितला होता तो जरांगे फॅक्टर होता आणि साधारणतः तोच ट्रेंड याही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असू शकतो असं साधारण ते चित्र होतं. त्याला आता त्याचं कारण असं आहे की महायुतीमधले उमेदवार जाहीर झालेत, महाविकास आघाडीमधले पण उमेदवार बहुतांशी जाहीर होत आलेले आहेत. म्हणजे 3 आणि एका बाजूने 3 मतदारसंघांमधले महाविकास आघाडीचे राहिलेत आणि 4 ठिकाणचे महायुतीचे राहिलेले आहेत, 6 ठिकाणचे महायुतीचे राहिलेले आहेत. असं जर एकूण बघितलं तर चित्र जरांगे यांचे उमेदवार नक्की कोणत्या मतदारसंघामध्ये उतरणार, त्याच्यावर जरांगे हे कोणत्या बाजूचे नेते आहेत हे ठरवलं जाऊ शकतं. म्हणजे कोणत्या मतदारसंघांमध्ये मत कापायचं आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडून द्यायचं आहे हे जेव्हा त्यांची यादी समोर येईल तेव्हाच हे निश्चितपणे कळू शकेल. याच्याशिवाय आत्तापर्यंतचा जो त्यांनी सगळा भाग ठरवलेला आहे त्यांचं जे ज्याला आपण जरांगे प्रारूप म्हणू, तर ते सगळं गुलदस्त्यात आहे. अजून त्यांना आता त्यांच्याकडे जे भेटून आलेले जे उमेदवार आहेत ना ते महायुती आणि महाविकास आघाडीमधले नाराज उमेदवार आहेत आणि त्या नाराजांना जरांगे जवळ करतात का, त्यांना उमेदवारी द्या असं सांगितलं जातं का, किंवा हे आपले उमेदवार आहेत हे त्यांच्या समर्थकांपर्यंत ते कसं पोहोचवणार आहेत, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये त्यांचं चिन्ह वेगवेगळं असेल तर ते कोणत्या चिन्हाचा कोणत्या काळामध्ये प्रचार करणार आहेत, या सगळ्या गोष्टींवर ही निवडणूक अवलंबून असेल. परंतु मराठवाड्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं जातीय समीकरणं झालेली होती त्यात मराठा आणि ओबीसी ही मुख्यत्वे झालेलं विभाजन होतं, तर ते विभाजन जशाच तसं राहील की नाही याच्याविषयीच्या शंका महायुतीच्या नेत्यांच्या मनात आहेत. आणि आता जरांगे यांनी आपले उमेदवार जाहीर करू म्हणजे किंवा देऊ असं म्हटल्यानंतर त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या भावना आहेत. त्यामुळं पॅटर्न आहे, परंतु हा पॅटर्न कदाचित म्हणजे जेव्हा दोन्ही बाजूचे उमेदवार नक्की होतील आणि त्यात जरांगे यांनी स्वतः दिलेल्या उमेदवारांची एखादी यादी आतापर्यंत प्रमुख पक्षाने म्हणजे महायुतीने महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार हे जाहीरपणे यादी करून दिलेले आहेत. जरांगे यांनी तसं केलेलं नाहीये. म्हणजे त्या ठिकाणच्या अपक्ष उमेदवाराला ते पाठबळ देणार आहेत की तिथल्या अपक्ष उमेदवाराच्या आधारे दुसऱ्या उमेदवाराला पाडणार आहेत, हे सगळं गुलदस्त्यात आहे. आणि हे गुलदस्त्यात ते किती काळ ठेवू शकतात, कारण आता निवडणुका ज्या दिवशी विड्रॉल होईल त्या विड्रॉलच्या वेळेस त्यांना हे सांगावं लागेल की हा आपला उमेदवार आहे आणि त्याच्यानंतर जरांगे फॅक्टर हे नक्की कोणाच्या बाजूचं हे आपल्याला
निश्चितपणे त्याच्यानंतर आपल्याला रिव्हील होईल की कोण कोण कोणाच्या बाजूचं आहे. निश्चितच सुहासजी, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की अजून तरी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे त्याच्यानंतरच कळेल. पण अर्थात अगदी सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलं की लोकसभेला जो पॅटर्न होता त्याचा कुठेतरी तसाच परिणाम पुन्हा एकदा विधानसभेत दिसून येऊ शकतो, विशेषतः जरांगे फॅक्टरच्या बाबतीतला. जर आपण बघितलं तर लोकसभेत पुन्हा एकदा राज्यातली स्थिती बघितली तर ठाकरेंबाबत थोडासा सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी दिसून आला, कारण त्यावेळेत एक मोठं बंड झालेलं होतं. यावेळी ठाकरेंसोबत ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, म्हणजे समजा शिरसाट असतील, भुमरे असतील, त्यांची नेमकी काय स्थिती असू शकते? बघा, छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपल्या बाजूनं करता आलेली होती. म्हणजे याचा अर्थ जिथे जिथे बंडखोरी झाली आहे तिथं तिथं सहानुभूती मिळेलच आणि त्या सहानुभूतीच्या आधारे विजय मिळवता येईल हे त्यांनी खोडून काढलंय. म्हणजे फक्त सहानुभूती ही कोणत्याही निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी पुरेशी नाही. हे छत्रपती संभाजीनगरचं लोकसभेचा पॅटर्न होता. आता हा पॅटर्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना जशाच तसा पुढे नेता येऊ शकतो का, यावर बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की सहानुभूती ही कोणत्या भागात आहे, तर जिथं जिथं मतदारसंघ हे अधिक ग्रामीण होत जातात तिथं तिथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेहमीची सहानुभूती असते. उदाहरणार्थच तुम्ही जर बघितलं तर झालेली फूट ही धाराशिवमध्ये होती, पण धाराशिवमध्ये आलेला जर म्हणजे लोकसभेच्या निवडून आलेला जर खासदार बघितले तर ते ओमराजे निंबाळकर आहेत आणि ते काही लाखांच्या मतांनी निवडून आलेले होते. म्हणजे जसं जसं मतदारसंघातली मानसिकता ही ग्रामीणकडे सरकत जाते तसं तसं उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मराठवाड्यामध्ये मिळतो आहे असं दिसून आलेलं होतं. परंतु मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी बांधणी करण्याची आवश्यकता होती, त्या बांधणीमध्ये नंतरच्या काळामध्ये आपल्याला उमेदवार कोण याचा जो शोध घ्यायला पाहिजे होता तो शोध घेण्यामध्ये काही ना काही दिवसमध्ये बराच गॅप राहिलेला होता. आणि हा गॅप भरून काढण्यासाठी म्हणून तो जो शिवसेनेचा जो आक्रमक प्रचार आहे तो करता येतो का, त्यांना पुढे नेता येतो का नाही, ह्या पुढच्या 15 दिवसाच्या सगळ्या त्यांच्या हालचालींवर, म्हणजे ज्या वेगामध्ये शिवसेनेचे नेते हालचाली करतात त्या वेगावर पण ह्या गोष्टी अवलंबून असू शकतात. कारण साधारणतः मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रचंड मोठी गर्दी होते, आदित्य ठाकरे यांच्याही भाषणाला गर्दी होते, पण त्या सभा किती घेणार? जर एकूण 46 मतदारसंघाचा जर विचार केला तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असं मिळून त्यांच्या सभा किती होणार, त्यांचा प्रचाराचे मुद्दे कुठले असतील, ते मराठवाडा सेंट्रिक असतील की नाही, समजा ते नसतील तर त्याच्यातल्या कोणत्या स्थानिक मुद्द्यांच्या आधारे ते प्रचार करणार आहेत, या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये जर त्यांचा वेग किती कमी जास्त होऊ शकतो यावर सुद्धा निवडणुकींचे निकाल अवलंबून असतील असं मला वाटतं. निश्चितच. जयश्री, मी तुमच्याकडे येतो. आपण एकूणच जर आतापर्यंत बघितलं तर सामान्य मतदार कुठेतरी कन्फ्यूज झालेला आहे, विशेषतः उमेदवारीच्या बाबतीत, कारण शेवटपर्यंत कोण कुठे हे कळत नाही. आपण साधारण प्रत्येकानं दिलेली एकदा उमेदवारांची नावं लक्षात घेतली. आपण सुरुवात एकनाथ शिंदेपासून करूया. त्यांनी जी सुरुवातीची पहिली यादी जाहीर केली त्यात स्पष्टपणे दिसून येत होतं की त्यांच्यासोबत बंडामध्ये जे एकत्र राहिलेले होते, सोबत राहिलेले होते, त्यांना उमेदवारी निश्चितपणे मिळाली. या सगळ्याचं, विशेषतः एकनाथ शिंदेनी दिलेल्या उमेदवारांचं तुम्ही कशा पद्धतीनं विश्लेषण कराल? दोन गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे हे जेव्हा बंड झालं ना, आपण 2.5 वर्षाचा साधारणपणे कार्यकाळ पाहूया. हे जेव्हा बंड झालं ना तेव्हा निश्चितच सुहासजी म्हणाले मगाशी त्याप्रमाणे एक वेगळ्या प्रकारची सहानुभूती उद्धव ठाकरेंना आपण पाहताना दिसत होती. ती सहानुभूती पुढच्या टप्प्यात आणखी वाढली. ती कशी वाढली? जसं अजित पवारांचं बंड झालं आणि जे पवारांचंही घर एका अर्थाने फोडलं गेलं, अशा स्वरूपाचा जो प्रचार सुरू झाला, त्यामुळे ठाकरे आणि पवार अशा दोघांनाही एक मोठी सहानुभूती महाराष्ट्रात आपल्याला दिसून आली. साधारणपणे राम मंदिर आणि 400 पारच्या घोषणेनंतरही महाराष्ट्रात काय झालं लोकसभेत हे आपण पाहतोय. त्यात अनेक फॅक्टर्स या सहानुभूती सोबत चालल्याचं दिसले. म्हणजे मराठवाड्यात जो जरांगे फॅक्टर आहे तो थ्रू आउट काही भागामध्ये चालू शकला. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांच्या बहुजनांच्या मतांचं एक मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण दिसलं. त्याचा मुंबईत वगैरे उद्धव ठाकरेंना तुफान फायदा झालेला दिसतोय. म्हणजे मुंबईत साधारणपणे आपण बघाल तर काँग्रेसची मतं, ठाकरेंना मानणारी मतं आणि काय म्हणतात त्याला बऱ्यापैकी बहुजन मतं आपण जरा म्हणू, अल्पसंख्याक मतं असं म्हणू,
त्या सगळ्या मतांचं जे एकत्रीकरण आपल्याला दिसलं, त्याचा फार मोठा फटका महायुतीला मुंबईत साधारणपणे बसलेला दिसतोय. परंतु याच बरोबर ना एक गोष्ट आपण साधारणपणे लक्षात, आपण म्हणजे हे 40 आमदार गद्दार, हे 40 आमदार पडणारच, हे 40 आमदार टिकावच धरू शकणार नाहीत वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा प्रचार 2-2.25 वर्षात आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंनी खूप आक्रमकपणे केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र लोकसभेनंतर ना, जसे सुहास सरदेशमुख मगाशी म्हणाले, हा आक्रमक प्रचार, ही बांधणी, ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये कानाकोपऱ्यात जाण्याची जाण्यासाठी जी काय आवश्यकता लागते, जी काय मेहनत घ्यावी लागते, तर त्यामध्ये कुठेतरी ठाकरे कमी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पवार त्या आघाडीवर खूप आक्रमकपणे खेळतायत हे आपण सगळे पाहतोय. दुसरा एक मुद्दा मला इथे प्रामुख्याने मांडायचा की राज्य सरकारने या फुटलेल्या आमदारांच्या माध्यमातून काही 100 कोटींची कामं, काही 100 कोटींचा निधी या आमदारांना दिलाय. त्यामुळे या आमदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपापल्या मतदारसंघांमध्ये कामं झालेली आहेत. त्यांना पुरेसा वेळ मिळालेला आहे. म्हणजे मी फुटीर आणि मी काम करणारा आमदार, हे जे काही अंतर असतं ना, ते अंतर कापण्याचा बऱ्यापैकी वेळ यांना शिंदे गटातल्या आमदारांना मिळालेला दिसतोय. आणि त्याच्यामुळे जी काय सेल्फ त्या मतदारसंघातली एक जी अँटी इन्कम्बन्सी आहे ना, ती पण थोडी अनेक मतदारसंघांमध्ये कमी होताना दिसते. उदाहरणार्थ मी सांगतो, जसं ठाणं असेल, आता ठाणं आणि कोकण पट्टीत ही कुठे अँटी इन्कम्बन्सी चालली, कुठे गद्दारीचा मुद्दा चालला? कोकण पट्टीतला, मुंबईचा अपवाद वगळला तर कोकण पट्टीतल्या लोकसभेच्या 5 पैकी 4 जागांवर किंवा ह्यांना विजय मिळालेला आहे, महायुतीच्या उमेदवारांना. ठाणं शिवसेनेने जिंकलेलं आहे, कल्याण शिवसेनेने जिंकलेलं आहे. भिवंडीत कपिल पाटलांसारखा, काय म्हणतात, कपिल पाटलांनी त्यांचा पराभव ओढवून घेतला. पुन्हा पालघरात तो विजय भाजपाचा झालेला दिसतो. कोकणात आपण काय झालं ते पाहतो. त्याची कारणं काही असोत, पण राजकारणात अशा सगळ्या गोष्टी होत असतात. तर मुद्दा याच्यामध्ये एकच महत्वाचा आहे की गद्दार, पक्ष फुटीर एवढ्या पुरताच प्रचार करून या विधानसभेत आता यश मिळेल का? हा खरं महाविकास आघाडी पुढे महत्वाचा प्रश्न आहे. आपण काय करणार आहोत, आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत, हे काहीतरी त्यांना जोरकसपणे सांगावं लागेल. कारण बऱ्यापैकी, आणि शिंदेंनी बऱ्यापैकी आपल्यासोबत जे गुवाहाटीला गेलेले आमदार परत रिपीट केले दिसतात, त्यापैकी अनेक आमदारांची परिस्थिती तशी चांगली दिसते. म्हणजे ओया माजिवड्यात प्रताप सरनाईक असतील, त्यांची परिस्थिती चांगली आहे. इथे एकनाथ शिंदे स्वतः असतील, ते काही पडतील असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासारख्या शिंदेच्या बालेकिल्ल्यात नव्याने ताकदीने, नव्या जोमाने उद्धव ठाकरेंना लढावं लागेल असं दिसतंय. केवळ गद्दारीचा मुद्दा पुरेसा ठरेल का, याविषयी एकंदरच साशंकता आहे. आपण तो पुढच्या काळात प्रचाराचं धग एकंदर वाढू लागली की आपल्याला त्या गोष्टी पुढे कळतीलच की नेमका कुठल्या मुद्द्यांवर हा प्रचार जातोय. मात्र या 40 आमदारांना पाडणं किंवा या 40 आमदारांना रोखणं हे मोठं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे असेल. आणि उद्धव ठाकरेंची जर यादी आपण पाहिली तर यापैकी बऱ्याचशा जागा त्यांनी हट्टाने, काही ठिकाणी आग्रहाने मागून घेतलेल्या दिसत आहेत. त्यांच्याकडे अनेक ठिकाणी उमेदवारी नव्हती असंही दिसलं अनेक ठिकाणी. म्हणजे कर्जत वगैरे सारखा मतदारसंघ आपण विचार केला तर त्या ठिकाणी ते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे सुधाकर घारे वगैरे सारखे उमेदवार आहेत ते प्रभावी आहे. पण परंतु यांनी नितीन सावंतांसारखा तुलनेने नौका राजकारणात असलेला उमेदवार दिलाय. असे हे जे प्रयोग आहेत, तर या प्रस्थापित फुटीर आमदारांच्या विरोधात ते किती चालतात हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला हे महत्वाचं पाहावं लागेल. आणि त्याच्यावरच उद्धव ठाकरेंचं किंवा एकंदर महाविकास आघाडीचं यश अवलंबून असेल. निश्चितच जयेशजी, आपण बघतोय की त्यावरच महाविकास आघाडीचं किंवा महायुतीचं यश अवलंबून असेल. आणि एकूणच आपण लोकसभेचा जर अंदाज घेतला त्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बऱ्यापैकी विजय मिळताना दिसला आपल्याला. त्याचा अंदाज देखील महायुतीला कदाचित आला होता. अनेक जण असं म्हणतात की लाडकी बहीण योजना ही त्याचाच अंदाज घेऊन काढण्यात आली आणि त्यानंतर तो मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्याचा प्रभाव मतदारांवर पडेल असं वाटतं का? सुहासजी आणि जयेशजी, अगदी आपण थोडक्यात उत्तर देऊ. सुहासजी, याच्यापूर्वी बघा,
एकूणच मराठवाड्यातला जर विचार केला तर मराठा, मुस्लिम आणि आता नव्यानं जोडलेला त्यातला दलित असं मतदारसंघाचं पहिलं कॉम्बिनेशन पहिल्यांदा होतं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय तसं लाडक्या बहिणीचं एक नवीन प्रारूप सरकारकडून फेकलं गेलं, त्याला प्रतिसाद मिळाला, त्याची लोकप्रियता वाढवली गेली. त्याच्या लोकप्रियता वाढवण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी सरकारच्या बाजूनी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या गेल्या. म्हणजे त्याची जाहिरात खूप मोठ्या प्रमाणात केली गेली. लोकांचे फॉर्म्स घेतल्यानंतर ते पैसे वेळेत त्यांच्या अकाउंट्सला पोचतील याची व्यवस्था केली गेली. म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्रातल्या बहुतांश जर मागच्या 4 महिन्यातले जर आपण सरकारचे GR बघितले तर ते सगळे GR हे म्हणजे तुमचं जे काही असेल ते मान्य करू या मानसिकतेमधून काढलेले सगळे GR होते. अशा मानसिकतेमधून सरकार जात असताना त्याला प्रतिवाद करणारा जो एका अर्थाने विरोधकांची स्ट्रॅटेजी मधल्या काळामध्ये विकसित होण्याची आवश्यकता होती ती त्या पातळीवर पोचली का? म्हणजे उद्धव ठाकरे मराठवाड्यापुरता जर मगाशी जो सहानुभूतीचा विषय होता तर त्यांचा जो एकूण मताचा जो कौल होता तर तो मराठा, मुस्लिम आणि दलित होता. आता तो जशाच तसा इंटॅक्ट ठेवण्यासाठी मधल्या काळात ठाकरे गटाने किंवा राष्ट्रवादीच्या गटाने किंवा काँग्रेसनी नक्की काय प्रयत्न केले तर तसे काही फार प्रयत्न त्यांच्याकडून झालेले नव्हते. त्यांना असं वाटत होतं की हा जो आत्ता झालेला एक गठ्ठा झालेला जो मतदार आहे तो सरळ सरळ आपल्या बाजूने पुन्हाही राहील आणि तेवढ्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी फेकलेलं इंजिन होतं तशा अर्थाने सत्तेचं जे इंजिन होतं ते खूप वेगात पळालं आणि तुलनेनं हा मतदार म्हणजे हा जो एक गठ्ठा राहिलेला मतदार आहे तो आपल्याच बाजूने राहील याच्यामध्ये साधारणतः महाविकास आघाडी अडकली होती की काय अशी शंका निश्चितच आणि कुठेतरी ते त्या भ्रमात राहिले. आणि आता अर्थात मतदार नेमकं काय करतात हे बघावं लागणार आहे. सुहासजी आणि जयेशजी, खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, आपण पुन्हा कधीतरी यावर सविस्तर चर्चा करू. पण दोघेही NDTV मराठीशी जोडले गेलात आणि सविस्तर राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.